नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र. मित्रांनो, मतदानापूर्वीच भाजप शिंदे गटाला बसला मोठा झटका, झालाय मोठा पराभव. निवडणुकापूर्वीच महायुतीचे उमेदवार रिंगणाबाहेर. ठाकरे बंधूंचा झाला मोठा विजय, ठाकरे गटाने मारली बाजी. भाजप शिंदे सेनेला बसला मोठा धक्का. नेमकं झाले काय? सविस्तर बातमी आपण जाणून घेऊया. महायुतीचा पराभव आणि कुठे झाला ठाकरेंचा विजय, पाहूया सविस्तर बातमी. महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे फेरबदल होताना दिसत आहे. महाराष्ट्रातील तब्बल 29 महानगरपालिकांसाठी येत्या 15 जानेवारीला निवडणुका पार पडत आहे आणि या महापालिका निवडणुकीची उत्सुकता आणि चुरस सध्या शिगेला पोहोचली पाहायला मिळत आहे. प्रत्येक पक्ष आपली ताकद पणाला लावून प्रयत्न करताना दिसत आहे. महानगरपालिका निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला असून 30 डिसेंबर ही फॉर्म भरण्याची शेवटची तारीख होती. मात्र यंदाच्या मुंबई महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत संपल्यानंतर 24 तास उलटत नाही, तोच एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे आणि त्यात ठाकरेंचा मोठा विजय झाल्याचे निश्चित झाले आहे. मुंबई महापालिकेची निवडणूक ही एक प्रतिष्ठेची निवडणूक मानली जाते. मात्र या निवडणुकीत मतदानापूर्वीच महायुतीचे उमेदवार रिंगणाबाहेर पडले आहेत. मुंबईतील वार्ड क्रमांक 211 आणि वार्ड क्रमांक 212 मध्ये महायुतीच्या उमेदवारांचा पराभव झाला असून या वार्डमध्ये भाजप शिंदे सेनेचा एकही उमेदवार नसणार आहे. वार्ड क्रमांक 211 मध्ये भाजपने शकील अन्सारी यांना उमेदवारी दिली असताना कागदपत्राची पूर्तता न केल्यामुळे त्यांचा अर्ज निवडणूक अधिकाऱ्यांनी स्वीकारला नाही. तर वार्ड क्रमांक 212 मध्ये भाजपच्या उमेदवार मंदाकिनी खामकर यांचा एबी फॉर्म मिळाल्यानंतर कार्यालयात 15 मिनिटं उशिराने पोहोचल्याने निवडणूक आयोगाने त्यांचा उमेदवारी अर्ज स्वीकारला नाही. मात्र आता या दोन्ही ठिकाणी ठाकरेंचे उमेदवार मतदानापूर्वीच विजयी झाले आहेत आणि त्यांचा विजय निश्चित झाला आहे. त्यामुळे ठाकरेंनी विजयाचं खातं उघडलं याबाबत काही शंका नाही. तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की व्यक्त करा. धन्यवाद. जय महाराष्ट्र.